नमस्कार. कराड वार्तामध्ये आपलं स्वागत आहे. माझ्यासोबत आज साक्षी मारुती लोहार आहे, जिनं जिद्द चिकाटीच्या जोरावर पोलीस दलामध्ये तिची वर्णी लागली आहे. पुणे शहर पोलीस दलात ती आता लवकरच रुजू होणार आहे आणि तिच्याशी मी बातचीत करण्यासाठी तिच्या निवासस्थानी रेटरेखोर्द येथे आलेले आहे. तिनं जे यश मिळवलं आहे ते रेटरेखोर्द गावासाठी खूप मोठं प्रेरणादायी आहे. कारण तिचे वडील मारुती लोहार यांचं जीवन जे आहे ते खूप संघर्षमय जीवन होतं. कराडसारख्या शहरात त्यांनी रिक्षा व्यवसाय केला आहे. त्यांनी रिक्षा व्यवसाय करून आपल्या मुलीचं स्वप्न पुरं करण्यासाठी हातभार लावला. तसंच तिला तिची आईची जी साथ लाभली आहे, या संघर्षातून हे रत्न तयार झाले आणि तिचं नाव आहे साक्षी लोहार. साहजिकच आम्हाला एक गावकरी म्हणून आम्हाला तिचा खूप अभिमान आहे आणि मी साक्षीशी बोलण्यासाठी तिच्या घरी आलो. साक्षी, काय सांगेल, तुझी निवड झाली आहे पोलीस दलामध्ये? खूप भारी वाटतंय निवड झाली त्यामुळं. घरातल्यांचा पण खूप सपोर्ट होता, भावाचा आणि घरातल्यांचा. मागच्या वेळेस पण भरती दिलेली मुंबईला आणि त्यात अपयश आलं. 4 मार्काने वेटिंगला पडलं नाव आणि मग खचून गेलेली सोडा. पण घरातल्यांनी डबल उमेद दिली की कर तू. भावाला फोन केला, रडत होती की मागच्या वेळेस सिलेक्शन झालं नाही. तर भाव बोलला असू दे, थोड्या मार्काने गेलंय तर तू कर. मग अपयश आलं पण डबल शून्यापासून मी चालू केलं आणि शेवट कष्टाचं फळ हे भेटतंच आणि ते झालंच. साक्षी, काय सांगशील आईबाबांच्या संघर्षाबद्दल? पप्पा रिक्षा चालवत होते आधी आणि भाऊ भाऊ पण कामच करत होता आणि घरातली परिस्थिती पण थोडी अशी बेताचीच होती. पण तरी पण त्यांनी मला शिकवलं. त्यांच्या सपोर्टमुळे सगळं झाले. साक्षी, कधीपासून तू हे प्लॅनिंग केलं होतं तुला या पोलीस दलामध्ये जायचं होतं? कशी तू तयारी केली? मागच्या मागच्या भरतीला 2023-24ला पण मी भरती दिलेली. मग त्यावेळेस ग्राउंड झालेलं क्वालिफाय. पेपरमध्ये पण चांगली पडली. खरं शेवट जी टेस्ट होती ना त्याच्यात माझं सिलेक्शन झालं नाही. मग त्यात 4 मार्कांनी वेटिंगला पडल्यावर मग असं वाटलं की म्हणजे तिथं जाऊन आलो आपण तर अजून केलं तर होईल. मग घरातल्यांचा तर खूप सपोर्ट होता. मग सगळं व्यवस्थित झालं आणि यावेळेस पुणे शहरला सिलेक्शन. तू तयारी कशी केली? तयारीबद्दल काय सांगशील? कोणत्या ठिकाणी तयारी केली आहे? तुझं काय उद्दिष्ट होतं त्याबद्दल? मागच्या वेळेस कोल्हापूरलाच होते. मग अकॅडमी पण लावलेली, नंतर सेल्फच चालू केलं. मग क्रीडा संकुल आहे कोल्हापुरात, युनिव्हर्सिटीला पण पळत होते. मग तिथेच केलं ग्राउंड प्रॅक्टिस आणि मग झालं. नाही, गावकरी आपले तू रेटरेखोर्द गावची रहिवासी आहेस. गावातल्या तरुण तरुणींना काय तुझं मार्गदर्शन राहणार आहे? कारण भरकटलेली तरुणी, व्यसनाधीन झालेली तरुणी, ह्या तरुणींसाठी तू काय सांगणार आहेत? गावातल्या तरुणींनी कशी जिद्द बाळगायला हवी, कशा पद्धतीने वाटचाल केली पाहिजे, तुझी काय अपेक्षा आहे? नाही, सगळ्यांनी कष्ट तर केलंच पाहिजे आणि गावाकडच्या तर सगळ्यांची परिस्थिती बेताचीच असते. त्यामुळं सगळ्यांनी कष्ट करावं आणि कष्टाचं फळ भेटतंच. आणि इकडे तिकडे फालतूपणा करण्यापेक्षा, मोबाईल बघण्यापेक्षा अभ्यास केलेलं काय वाईट आहे सांगा. मग अभ्यास केलं तर होऊन जातं. अशी MPSC वाली किती 10-10 वर्ष अभ्यास करून पण होतात. ते जिद्द चिकाटी थोडी सोडतात. मग केल्यावर होतेच की. मग फालतूपणा करण्यापेक्षा अभ्यास केलेलं चांगलं. तुला जेव्हा सिलेक्शन झाले म्हणून फोन आला तेव्हाची तुझी काय प्रतिक्रिया होती? म्हणजे काय झालेलं की मी झोपलेली, पुण्याला गेली, डॉक्युमेंट चेकिंगला बोलवलेलं. तर मग मला उशीर झाला जायला. मग मी झोपलेलीच तिथे जाऊन आणि एक मैत्रीण होती ते पण आलेली डॉक्युमेंट चेकिंगला. मग रात्री तिचं फोन येऊन गेलं. मग मला काय वाटलं की ती सकाळी उठून मला सांगेल की ये म्हणून लवकर. तर फोन आला. मग मी उठले आणि मग तिला फोन केला. फोन केल्यावर मी झोपेतच होती. तर मला बोलली की साक्षी जागी हो, झोपेतून तुझं सिलेक्शन झालंय. ते ऐकून एवढं भारी वाटलं, ते भारी वाटलं. मग नंतर मग भावाला फोन केला. म्हणजे घरात कोणाला सांगितलं नव्हतं कारण डॉक्युमेंट चेकिंग झालं नव्हतं. तर भावाला फोन केला आणि सांगितलं की असं असं आप्पा आणि सिलेक्शन झालं या आणि डॉक्युमेंट चेकिंगला आल्या म्हणून. मग हे सिलेक्शनची बातमी ऐकून तुझ्या आई बाबाची काय प्रतिक्रिया होती? खुश तर सगळे झाले होते, रडत पण होते. सगळं संघर्ष सगळ्यांनाच तर माहित होता. त्यामुळे सगळ्यांना पण खूप चांगलं वाटलं. साक्षी, तुझ्या घरासमोर जो जल्लोष चाललेला होता, इकडे एवढा मी येता वेळी पाहिलं की ती गुलाल दाखवतोय. होय. एक मुलगी जिंकली आहे, तिचं जिद्द, तिचं प्रतीक या घरासमोर साजरी, जो जल्लोष इकडे चालवतात त्यावेळेला काय तुझ्या मनात वाटत होतं? कशा प्रकारे तुझ्या भावना? जेव्हा बसमध्ये बसलेली तेव्हा असं विचार करत होते, काय असं एवढं काय वाटतच नव्हतं. खरं सारखं सारखं रडूच येत होतं. पण जेव्हा हिता आली, लेट झालेला पण तरी पण सगळ्यांनी तयारी केलेली जल्लोषाची. आणि रात्री 1 वाजता येऊन सुद्धा सगळ्यांनी, गल्लीतल्या पण लोकांनी आणि घरातल्यांनी खूप जल्लोष केला. साक्षी, म्हणतात गरिबाच्या झोपडीमध्ये एक प्रकाशाचा
दिवा जेव्हा प्रकाश देतो तेव्हा साहजिकच ते घर दुर्लक्षित झालेलं असते. जेव्हा त्या झोपडीतून एक प्रकाशाचा दिवा येतो तेव्हा अनेक लोक सत्कारासाठी त्या घराकडे धाव घेतात. काय वाटतं तुला? ते एवढं आनंद झाला की शब्दात काय सांगू शकत नाही. पण सगळ्यांनी करायला पाहिजे आणि खेडेगावातून सगळ्यांनी तर झालंच पाहिजे काहीतरी. म्हणजे खेडेगावाचं पण नाव होईल आणि काय सगळं व्यवस्थित झाल्यावर काय सगळ्यांना हे चांगलं बघ, एक वाटणार. साक्षी म्हणून नाव तुझं घरापर्यंत मर्यादित होतं. आज साक्षीनं होय. सगळ्या महाराष्ट्राला ओळख करून दिली आहे आणि तू या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्र देशभर तू जाणार आहे. तुला अनेक फोन वगैरे येणार आहेत. आज सध्या तुझ्या घरी अशी लोकांची रांग लागलेली आहे की ज्याला ही बातमी कळते होय. तो तुझ्या सत्कारासाठी येतोय. काय साक्षी, तू कशा प्रकारे आभार मानणार आहे लोकांचा? आभार तर सगळ्यांचं मानणारच आहे. गावातल्या लोकांनी पण सपोर्ट केला आणि ग्रामपंचायतीनं पण काल लगेच सत्कार घेतला. कळल्या की एका गरीब कुटुंबातील मुलगी झाली. त्यांचं पण भारी वाटलं मला. सगळ्यांनी एवढं चांगलं केलं सपोर्ट. खूप भारी वाटते खूप. हे बघ, पप्पांनी रिक्षा चालवली, पप्पांची साथ असेल, आईची साथ असेल. भविष्यामध्ये तू त्यांची जपणूक कशा प्रकारे करणार आहे, काय सांगशील? त्यांची तर जपणूक करणारच. त्यांनी मला खूप खूप साथ दिली आणि खेडेगावात कसं मुलींना लग्न करून हा असं म्हणजे पुढं सेटल व्हा, कशाला काय पाहिजे असं. पण त्यांनी मला कधीच लग्नाचा विषय कधीच कुठल्या ह्याचा काढला नाही की बाबा हा तू करतेस ना तर हो, आलं अपयश तर असू दे, काय झालं, डबल उभा राहा आणि डबल कर. त्यांचा सपोर्ट खूप होता. सगळ्या खेडेगावातल्या लोकांनी, जसे माझ्या घरचे आहेत त्यांनी सगळ्यांनी असू दे, अपयश आलं म्हणून काय झालं, डबल चालू करायचं, एवढं काय ते बघा. मग मी डबल चालू केलं. घरातल्यांनी पण मला खूप सपोर्ट केला आणि घरातले पाहुणे वगैरे बोलत होते पण घरातल्यांनी कधीच कशाकडं कुणाकडे लक्ष दिलं नाही. तू कर, आम्ही आहे ना तुझ्यासोबत, तू कर, तू नको कुणाचा फोन उचलू, तुला कोण काय बोललं तर आम्हाला सांग. आई पण मला बोलायची लग्नाचं तू नको टेन्शन घेऊ. सगळे बोलायचे तुला कशाला काय पाहिजे, तू कर अभ्यास, तू नको कोणाचं कॉल उचलू, तुझी तू कर, फोन बंद कर, अभ्यास कर दिवसभर. मग मी तसंच करायचं. सकाळी लायब्ररीला गेली की फोन बंद करायची, दिवसभर लायब्ररीला बसायची आणि नंतर फक्त घरात दिवसातनं फक्त सकाळी आणि संध्याकाळीच फक्त घरात फोन करत होती. बाकी कुणालाच फोन करायचा, कुणाचा उचलायचा पण नाही. कारण ती मेंटॅलिटीच राहत नाही. जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा एखादं कोण काय म्हणलं आपल्याला. आणि एकतर माझं मागच्या वेळेस सिलेक्शन झालं नव्हतं, त्यात मला वाईट तर वाटतच होतं. सांगा एवढं कष्ट करायचं आणि फायनल लिस्टला जर नाव नाही आलं तर मग काय. मग केलं व्यवस्थित आणि झालं. घरातल्यांनी कशातच कधीच काय, एवढी परिस्थिती गरीब होती खरं कशाचीच कधीच काही कमी पडून दिलं नाही मला. हे बघ, परिस्थिती कशी असू दे, होय. काय जिथं परिस्थिती कुमकुवत असते ना तिथं रत्न जन्माला येतात आणि त्याचं प्रतीक म्हणजे साक्षी तू आहेस. लास्टला प्रश्न विचारतो की रेटरे खुर्द गावातील तरुण तरुणींना काय तुझा मोलाचा संदेश राहणार आहे? सगळ्यांनी करायचं. म्हणजे कुठली पण छोट्यातली छोटी गोष्ट असू दे, तुम्हाला जे काही करू वाटते. माझं पहिल्यापासून स्वप्न होतं सोडा की आता माझी उंची वगैरे चांगली होती तर मला आर्मीत जायचं होतं. खरं मी BSc झाल्यानंतर मी चालू केलं. खरं मग माझं आर्मीत नंतर वय बंद झालं बसायचं. मग मी पोलीसचा अभ्यास केला. मग सगळ्यांनी खेडेगावात असलं म्हणून काय झालं, करायचा अभ्यास. अभ्यासाचा आता युट्यूबला तर किती माध्यम आहे ते सगळं करायला. मग सगळ्यांनी केलं तर होऊन जाईल. मग करायचा अभ्यास. खेडेगावातल्या मुलींना पण एवढा संदेश की करा तुम्ही, काय तर झालं तरी करा. जेव्हा मुलींना वर्दी किंवा कुठली पण पोस्ट असू दे, मुलींना जर आपल्याकडे काय नाही तर कोण आपल्याला विचारत पण नाही. पण जेव्हा बघा, जेव्हा कोण मला विचारत पण नव्हतं, तेव्हा जेव्हा मला झालं तेव्हा मला पण माहित नाही की कुणाकुणाचा कॉल यायला लागली तरी कुणाकुणाचं काय. त्यामुळं खेडेगावातल्या तर मुलींना तुम्ही करा आणि काहीतरी होऊन दाखवा आणि सगळ्यांना दाखवा की मुली पण करू शकते. आणि खेडेगावात असलं म्हणून काय झालं, रेटरे तर झालं ना. रेटरे तर कोणाला माहितच नसेल, आता सगळ्यांना माहित होईल की खेडेगावातल्या पण मुली काही कमी आहेत आणि करायचं सगळ्यांनी तर होऊन जाईल. कष्टाचं फळ हे भेटतच. नक्कीच ही साक्षी लोहार माझ्या सोबत होतीये. तिच्या वडिलाचा संघर्ष मी पाहिलाय, कारण तिचे वडील देखील माझे मित्र होते. त्यांनी कराड शहरामध्ये रिक्षा व्यवसाय केलाय. आईने तिला साथ केली आहे आणि ही एक हलाखीत असणारं कुटुंब होतं, जे दुर्लक्षित कुटुंब होतं. आज तिची पुणे शहरमध्ये सध्या पोलीस दलात तिची निवड झाली आहे. त्यामुळे साहजिकच आता तिच्या घराचा एक नावलौकिक झालाय. अनेक मान्यवर तिच्या घरी भेट देणार आहेत आणि चॅनलच्या माध्यमातून देखील मी असं आवाहन करतो की साक्षीचं महाराष्ट्रातून अभिनंदन व्हावं आणि तिची जिद्द असेल, तिच्या आईवडिलाचं सहकार्य असेल आणि तिनं जे यश मिळवलंय ते यश, तिची निवड याचा रेटरे खुर्दमधील तरुण तरुणींनी अभ्यास करायलाच हवा. कारण ती एकदा याच्यामध्ये थोडंसं तिथलं अपयश आलं होतं, मात्र ती खचलेली नव्हती. म्हणतात
जिनके हौसले बुलंद होते हैं उनके पंखों में काफी जान होती आहे आणि तिचं प्रतीक ही साक्षी आहे. साक्षी, तुला खूप 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 पुढील वाटचाली शुभेच्छा आणि धन्यवाद आणि तुझं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. शहरापासून गल्लीपर्यंत आम्ही घेतो बातम्यांचा वेगवान आढावा. राजकीय नेता असो किंवा सर्वसामान्य कार्यकर्ता, आम्ही त्यांच्यावर करतो प्रश्नांचा भडीमार.